शब्दयात्री सादर करत आहे कथाबीज. शब्दयात्रीच्या या लेखमालेत आज आपण ऐकणार आहोत हो माहितीये मला. लेखक योगिया. वाचन संस्कार नेहा अभिजित. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक जण मान खाली घालून वावरतोय. समोरासमोर असूनही प्रत्येक जण आपापल्या आभासी जगात रमतोय. तिथून माहितीचा प्रवाह असा अखंड क्षणोक्षणी कानाकोपऱ्यात पोचतोय. त्यातून हल्ली माझ्या असं लक्षात आलंय की कोणीही कोणाशीही बोलायला गेलं की बोलणंच खुंटतं एकदम. कारण पहिल्या 1-2 वाक्यानंतर समोरचा प्रतिसाद असतो हो माहितीये मला, आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असोत, पालक बालक असोत, आजी आजोबा नातवंड असोत किंवा मित्र असोत, गुरु शिष्य असोत. हाच अनुभव. परवा घरी आलो आणि बायकोला सांगायला लागलो की चांदणी चौकामध्ये ट्रॅफिक जॅम झालाय. पुढे हेही सांगणार होतो की कसे त्या ट्रॅफिकमध्ये हाल झाले आणि आज नेमका ऑफिसला कसा उशीर झाला. ती ऐनवेळची मीटिंग, साहेबांनी केलेलं कौतुक, प्रमोशनचा चान्स, असं बरंच काही सांगायचं होतं. पण माझं वाक्य कट करून ती म्हणाली की हो अहो माहितीये मला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ आलाय, हा बघा सकाळी केवढं ट्रॅफिक जॅम होतं. झालं, माझी पुढे बोलायची इच्छाच नाही झाली. IPL बघत होतो. मुलगा खाली खेळून आला. आल्या आल्या त्याला आनंदाची बातमी सांगितली की अरे कोहली आऊट झाला. माझा मुलगा मुंबई फॅन आहे बरं. तो म्हणाला हो बाबा माहितीये मला, अहो त्यावर इन्स्टावर मीम्स पण आलेत आणि हे पण की तो अनुष्काच्या पदरामागे लपलाय. तो कसा आऊट झाला, त्याचा कोणी कॅच घेतला आणि तोही कसा अफलातून घेतला. नवीन बॉलरचा गुगली कसला भारी होता. सगळं सांगायचं राहूनच गेलं. मुलगी शिकायला अमेरिकेला जायची होती. तिला म्हटलं चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो. तो तिथे 4 वर्ष होता. तो सांगेल ना तुला तिकडे कसं असतं, काय करायचं, कसं राहायचं. ती म्हणाली बाबा अहो सगळं माहितीये मला. मुलगी अमेरिकेला जाणार त्याच्या आधी जरा मित्राकडे जायच्या निमित्तानं तिच्याबरोबर 2 तास घालवायचं ठरवलं होतं. म्हटलं जरा तिकडच्या कल्चरबद्दल तिच्याशी बोलू. राहूनच गेलं. बाबांना ऐकू कमी येतं म्हणून परवा त्यांना म्हटलं की मन की बात मध्ये मोदी काय बोलले ते त्यांना सांगावं, जरा त्यांच्याबरोबर वेळ घालवता येईल. मी सुरुवात केली तोच ते म्हणाले अरे हो माहितीये मला. त्यांच्या ज्येष्ठांच्या ग्रुपवर ऑलरेडी भाषण टाईप करून आलं होतं. बायको बऱ्याच दिवसांनी 4 दिवसासाठी माहेरी गेली होती. आईशी तिला खूप गप्पा मारायच्या होत्या म्हणून गेली होती. तिने आईला सांगितलं आई अगं आमच्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलाय. आई म्हणाली हो माहितीये मला. अगं त्यांचा ट्रक आला तेव्हाच तू नाही का मला फोन करून सांगितलं होतंस की बहुधा तुमच्या शेजारचेच आले असावेत. आणि मग अर्ध्या तासानं फोन करून तू हे पण सांगितलंस की कुणीतरी कुलकर्णी म्हणून आहेत, नगरचेच आहेत, स्टेट बँकेत नोकरीला आहेत आणि त्यांना 2 मुलं आहेत. इतकं सगळं तूच मला कळवलंस नाही का. झालं. 4 दिवसासाठी गेलेली माझी बायको 2 दिवसांनीच परत आली. परवा शेजारचा नातू धावत धावत त्याच्या आजीकडे गेला. आजी माझा रिझल्ट लागला. पण पहिल्या वाक्यानंतर आजीच म्हणाली हो माहितीये मला, तुझ्या आईनं व्हॉट्सॲप केला होता. गणितात 94, शास्त्रात 90 असे छान मार्क मिळालेत तुला. नातवाला अजून काय काय सांगायचं होतं की मी कितवा आलो, माझ्या मित्रांना सुद्धा कसे छान मार्क पडले, टीचर्स कशा गुड म्हणाल्या. पण त्याचं बोलणंच एकदम कट झालं. आणि काय, तो मोबाईल खेळायला पळाला. मला माझं बालपण आठवलं. 4थीत असताना इतिहासात शिवाजी महाराज आले. मी रोज शाळेतून आल्या आल्या इतिहासाच्या तासाला काय काय झालं ते सगळं आजी आजोबांना आणि मग संध्याकाळी आई बाबांना सांगायचो. मला आठवतंय की मी एक दिवस आल्या आल्या आजीला सांगितलं की आजी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली. आजीनं विचारलं
हो का? का रे, का छाटली पण? मग मी का, कसं, कुठे हे सगळं तिला सांगितलं. आजी प्रश्न विचारत राहिली आणि आम्ही थेट स्वराज्याची शपथ इथपर्यंत जाऊन पोचलो. आताही हसू येतं की आजीला काय हे माहीत नसेल का, पण ती इतक्या निरागसपणे विचारत राहिली की त्यावेळी मला वाटत होतं की मी आजीच्या ज्ञानात भर घालतोय. शेवटी आजोबांनी एक प्रश्न विचारला, का रे, पण उजव्या हाताची छाटली की डाव्या? पुढे 2 वर्ष मी याचा शोध घेत होतो. त्या दरम्यानच मग बाबांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल मला सांगितलं. मग मी त्यांचा पत्ता शोधून हा प्रश्न पोस्टाने त्यांना पाठवून विचारल्याचं पण मला आठवतंय. त्यावेळी हे माहीत नव्हतं की यालाच ध्यास म्हणतात. काही दिवसांनी मग आजीने विचारलं, काय मग शिवाजी महाराजांनी पुढची कुठली मोहीम हाती घेतली? अगं आजी, इतिहासाचा तासच झाला नाही, आज भूगोल शिकवला. काय शिकवलं भूगोलात? आजोबा, गोदावरी नदीबद्दल. हा, ते भाकरानांगल धरण बांधलंय ना पैठण जवळ. आजोबा, तुम्हाला काहीच माहिती नाही. अहो, ते जायकवाडी धरण, पहिलं मातीचं धरण. आणि मग गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात? गंगा, यमुना, सिंधू आणि सिंधूच्या पार अटकेपर्यंत मराठे कसे गेले? पेशवे, राजाराम महाराज, संभाजी महाराज, ते परत शिवाजी महाराज. आता गंमत वाटते की आम्ही कुठूनही कुठेही पोचायचो. छोटू बाबा, मी तुझ्या एवढा होतो तेव्हा हे धरणच नव्हतं, त्यामुळे माहीत नाही मला, आजोबा म्हणाले. आता माझ्या आजोबांना काय हे माहीत नसणार का? पण आव तर असा आणायचे आणि माझ्याकडून माहिती काढून घ्यायचे, पाहायचे की मला किती माहिती आहे. नंतर कदाचित आईबाबांना सुद्धा सांगत असावेत, कारण काही दिवसांनी आमची 1 दिवसाची ट्रिप भाटघर धरणावर झाली. आईचा एक चुलत भाऊ तिथे इंजिनियर होता. मग त्यानं धरण, पाणी कसं मोजतात, कॅचमेंट एरिया म्हणजे काय, धरणाची दारं, त्यानंतर वीज कशी बनते, धरणाचं अर्थशास्त्र, असं बरंच काही सांगितलं. कदाचित पुढे मागे नुसतं वाचून माहिती झालंही असतं, पण कळलं कधीच नसतं. ते धरणावर कळलं. माझा आवाका वाढला हे निश्चित. आता असं वाटतं की आजी आजोबा जर त्यावेळी मला म्हणाले असते की हो माहितीये मला, तर कदाचित हे सगळं कळलंच नसतं, किंवा कधीतरी मी नुसतंच वाचलं असतं पण अनुभवलं नसतं. आजी आजोबांना शिवाजी समजावून सांगताना माझ्यामध्ये तो असा चढायचा, असं मला आजोबा म्हणायचे. हे सगळं आता आठवतंय. खरंच ते म्हणाले नाहीत, हो माहितीये मला, आणि त्यामुळेच मी समृद्ध होत गेलो. माणूस हा मुळातच संवादशील प्राणी आहे. संवाद ही त्याची गरज आहे. बऱ्याच वेळा त्याला त्याचा अनुभव शेअर करून दुसऱ्याच्या जाणीवेमध्ये व्हॅल्यू ॲड करायची असते. दुसऱ्याला सांगताना आपला अनुभव पडताळून पाहायचा असतो. तो बोलतो तेव्हा माहिती सांगतो, पण त्याबरोबर भावना देखील शेअर करतो. पण ह्या नेहमीच्या वाक्यानं, हो माहितीये मला, या वाक्यानं त्याच्या उत्साहाच्या धबधब्याचं रूपांतर झऱ्यामध्ये होतं आणि मग तो आटूनच जातो. भावनांचा दुष्काळ निर्माण होतो. आणि मग काय, चिडचिड, आणि त्यापासून दूर राहण्यासाठी पुन्हा एकदा डिव्हाइसला जवळ करायचं. मग आहेतच लाईक्स, मीम्स, इन्स्टा स्टोरीज, आणि त्यातून कळलेली अर्धवट माहिती, आणि मग परत हो माहितीये मला. एका विचित्र चक्रात अडकतोय आपण. चक्र कसलं? समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारा चक्रव्यूहच तो. ठेवायचं का आपण याला जरा दूर? समोरचा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकण्या एवढा वेळ काढूयात की आपण हो माहितीये मला याच्याऐवजी हो का, माहीत नव्हतं, बरं मग पुढे काय झालं, असं म्हणून पाहूया की कधीतरी. नक्की फरक पडेल आणि मला खात्री आहे. कृपया याच्यावर हो माहितीये मला असं म्हणू नका.